कोसळलं होतं. ते एका समुद्रात कोसळल्यानंतर त्या विमानाचा तपास जवळपास 2 वर्ष सुरू होता. नमस्कार मंडळी, मी गणेश ठाकरे. रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अजितदादांचं निधन झाल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. काही पुरावेसुद्धा सादर झाले होते आणि संशयाची पालसुद्धा चुकचुकली होती. आता जी काही संशयाची पाल असेल ती पूर्णपणे घट्ट होत झालेली आहे. अनेक संशय त्यामध्ये उत्पन्न केले जात आहेत आणि त्याचबरोबर जी काही प्रक्रिया असेल ती सुद्धा कुठेतरी किचकट होताना दिसत आहे. जी काही यंत्रणेच्या समोरून माहिती येत आहे त्यामध्ये अनेक संशय घेतले जात आहे आणि जी काही यंत्रणा असेल ती कशा पद्धतीने काम करते, यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप आहे का, असे देखील प्रश्न विचारले जात आहे. आणि त्याचमध्ये आता रोहित पवार यांनी सुद्धा काही खुलासे सादर केले होते. त्यांनी त्या ठिकाणी जे काही यंत्रणा असेल त्याच्यावरती विश्वास न ठेवता दुसऱ्या प्रायव्हेट यंत्रणेवरती विश्वास ठेवला जाईल आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी केली जाईल किंवा त्या ठिकाणी चौकशी केली जाईल आणि त्या ठिकाणचं जे काही अजितदादा पवार यांचं प्रकरण आहे अपघातांचं, त्याचा खुलासा होईल. आणि त्याचमध्ये आता एक महत्त्वाचा अपडेट आलेलं आहे, एक महत्त्वाची माहिती सुद्धा आलेली आहे. जे काही अजितदादा पवार यांचा विमान होतं त्या विमानाचं जे काही ब्लॅक बॉक्स असेल तो पूर्णपणे नष्ट झाला, अशी काही माहिती समोर येत आहे. खरंच असं होऊ शकते का? आणि जर असं होत असेल तर मग यंत्रणा कशा पद्धतीने काम करते, किंवा जे काही फ्रान्स असेल, अमेरिका असेल, थायलंड असेल, अनेक देशामध्ये जे काही विमान असलं ते विमान तयार होतात. मग अशा निकृष्ट दर्जाचे त्या ठिकाणी विमान तयार होतात का, असे सुद्धा प्रश्न विचारले जात आहे. एकंदरीत जर विचार करायचा झाला तर तुम्हाला एक मी उदाहरण देतो. ती सत्य घटना आहे. फ्रान्स देशात अशीच एक घटना घडली होती आणि त्या विमानाचा त्या ठिकाणी अपघात झाला होता. ते विमान पूर्णपणे कोसळलं होतं. ते एका समुद्रात कोसळल्यानंतर त्या विमानाचा तपास जवळपास 2 वर्ष सुरू होता. आता 2 वर्ष सुरू असताना जे काही विमानाचा तपास असेल तो लागत नव्हता. तो कारण तर विमान पूर्णपणे मध्यभागी गेलं होतं, त्याचा तपाससुद्धा लागत नव्हता आणि त्यानंतर 2 वर्षांनी त्याचा तपास लागला. तपास लागल्यानंतर त्या ठिकाणी विमानात जे काही ब्लॅक बॉक्स असतो तो कोणत्याही प्रकारचा खराब झाला नव्हता. ती यंत्रणा त्या ठिकाणी काम करत होती. त्यामध्ये जे काही डाटा असेल ते पूर्ण सापडला होता. ते ब्लॅक बॉक्स पूर्ण खराबसुद्धा झाला नव्हता. त्या ठिकाणी जे काही पुरावे असतील ते देखील सापडले होते. मग अजितदादा पवार यांचं जे काही विमान असेल त्याचा जो काही अपघात झालेला असेल किंवा घातपात झालेला असेल, अशा जे काही शंका निर्माण झालेल्या आहेत त्यामध्ये महत्त्वाची कारणंसुद्धा आहेत. जर अजितदादा पवार यांचं विमान त्या ठिकाणी कोसळलं असेल, त्याचा स्फोट झाला असेल, अजितदादा पवार यांची बॉडी त्या ठिकाणी नष्ट झाली असेल किंवा त्याचं जे काही सोबतचे प्रतिनिधी असतील त्यांचं त्या ठिकाणी निधन झालं असेल आणि त्यांच्यासुद्धा बॉड्या पूर्णपणे फाटल्या असतील, तर अजितदादा पवार यांचं विमान असेल त्या विमानाचा जो काही ब्लॅक बॉक्स असेल तो कसा काही खराब होऊ शकतो. आणि हीच माहिती आता रोहित पवार यांच्या माध्यमातून सादर केली जात आहे. जर असं घडत असेल तर मग यंत्रणा कशा पद्धतीने या ठिकाणी त्या विमानाला प्रवास करण्यासाठी परवानगी देते, किंवा सरकार त्या ठिकाणी त्या विमानाचा जो काही प्रवास असेल तो का रद्द केला जात नाही. त्याचबरोबर जे काही CCTV फुटेज असतील ते का सादर केले जात नाहीत. आता एकंदरीत जर अशा गोष्टी घडत असतील आणि ब्लॅक बॉक्स जर पूर्णपणे नष्ट होत असेल तर मग या ठिकाणच्या CCTV असतील ते का प्रसिद्ध केल्या जात नाही, ते काही सार्वजनिक केल्या जात नाहीत. त्याचबरोबर जे काही अजितदादा पवार यांचा जो काही एरोप्लेन चालक असेल ते कुठून निघाला होता आणि त्यांना कुठे ट्रॅफिक त्या ठिकाणी अडवण्यात आली होती किंवा कुठे त्या ठिकाणी ट्रॅफिक तयार झाली होती, आणि जे काही आताचे 2 एरोप्लेनचे चालक असतील त्या व्यक्तींना त्या ठिकाणी ट्रॅफिक नव्हती का, ते काही बाजूलाच थांबले होते का, किंवा त्यांचं घर जवळ होतं का, असे अनेक प्रश्न सध्या निर्माण करण्यात आलेले आहेत आणि तशा शंकासुद्धा उत्पन्न झालेल्या आहेत. एकंदरीत जर काय तर अजितदादा पवार यांचा घातपात आहे का, जी काही शंका असतील ते अधिक किचकट होताना दिसत आहे. आणि जे काही DGCI ही जी काही यंत्रणा असेल ती सुद्धा काम बघत आहे. या यंत्रणेवरती सुद्धा काही शंका निर्माण केल्या जात आहेत. ज्या अजितदादा पवार यांचा अपघात झाला किंवा घातपात झाला, जे काही शंका असतील त्या पूर्णपणे घट्ट होताना दिसत आहे. अनेक शंकेची त्या ठिकाणी पाल असेल ती चुकचुकली जात आहे आणि शंका अनेक उत्पन्न होणार आहेत. म्हणून जे काही DGCI असेल त्यांनी सुद्धा खुलासा केला पाहिजेत. त्या ठिकाणी जे काही CCTV फुटेज असतील त्यांनी सुद्धा ते प्रसिद्ध केले पाहिजेत, जेणेकरून सर्वसामान्यांच्या मनातील जे काही प्रश्न असतील ते मार्गी लागतील, किंवा जे काही आज अजितदादा पवार यांचा घातपात झाला याच्यावरती जे काही शंका उत्पन्न केल्या जात आहेत त्याच्यावरती कुठंतरी वचक बसेल. आता एकंदरीत जर फ्रान्स देशातील जे काही विमान असेल त्या 2 वर्षानंतर सुद्धा त्या ठिकाणी कोसळल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणचा
डाटा सापडतो, तर मग भारतातील जे काही विमान असेल ते काय भारतात बनलं का, असे हे प्रश्न आहेत. आणि जर असं घडत असेल तर मग विमान हे निकृष्ट दर्जाचं होतं का, हे देखील एक मोठा प्रश्न आहे. आणि जर असं नसेल तर मग VSR कंपनीच्या माध्यमातून काही लपवण्याचं काम केलं जात आहे का, अजितदादा पवार यांची जी काही गुढी असेल अपघाताची ती कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जाते का, किंवा ती काही पुरावे असतील ती नष्ट केले जात आहेत का, असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. या संदर्भात